काय झालं? हॅलो हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रियंका तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आणखी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप स्वागत करते. आजचा तुमचा दिवस आनंदाचा, सुखाचा, आरोग्याचा, चांगला आणि मस्त जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आता 7:45 वाजत आले. ॲक्च्युली मी 6 वाजता उठली होती. उठली, झाडझूड वगैरे केली. जे रात्रीचे भांडे घासायचे होते ते घासून घेतले. आज तसं तर मी भांडे सकाळीच म्हणजे रात्रीच घासून ठेवत असते, पण काल संध्याकाळी आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो, म्हणजे बाहेर गेलो होतो, तर मग तिकून यायला आम्हाला खूप उशीर झाला होता. तर मग भांडे घासायचे राहिले होते, तर ते भांडे द्या. आणि आता किट्टू पण उठलेला आहे. हाय कर, हाय हाय कर ना, असं कर ना, असं असं काही नाही, तो त्याच्यामध्येच असतो, खेळण्यामध्येच असतो. कुकरची किती पण लागली तर आजच्या व्हिडिओमध्ये काय विशेष आहे ते सांगते तुम्हाला. तर आज मी एक रेसिपी शेअर करणार आहे. तर रेसिपीचं नाव नाही सांगत, मी तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. आणि ही रेसिपी सर्वांनाच आवडते. मला तर सर्वात अगोदर गॅस चालू केला आणि गॅसवरती पॅन ठेवला आणि पॅनमध्ये आता शेंगदाणे टाकणार आहे. शेंगदाणे मस्त असे भाजून घेते मी. तर दुसरीकडे आलूची जी साल आहे ते काढून घेते. अगोदर आलू स्वच्छ धुवून घेतले मी, नंतर त्याची पूर्ण साल आहे जी काढून घेते आणि आलू मस्त बारीक कट करून घेते. तर आज मी नाश्त्यामध्ये साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे आणि सोबतच साबुदाण्याचे वडेसुद्धा बनवणार आहे. म्हणजे असं सकाळी नाश्त्यामध्ये काही बनवायचं असलं तर रात्रीच तयारी करून ठेवावं लागते, म्हणून मी रात्रीच साबुदाणा भिजून ठेवला होता, कारण मला साबुदाण्याची उसळ बनवायची होती आज नाश्त्यामध्ये. तर आज संडे आहे, तर किट्टूच्या पप्पाला सुट्टी असते, तर मग स्वयंपाकाचं एवढं काही जास्त टेन्शन नसते. म्हणजे पहिले अगोदर नाश्ता, नंतर मग स्वयंपाक बनवत असते. तर मग आता तर नाश्त्यामध्ये उसळ बनवणार आहे. तर मी साबुदाण्याच्या वडेसाठी अगोदरच आलू जे आहेत ते बॉईल करून घेतले. तुम्हाला व्हिडिओमध्ये कुकरच्या शिटीचा आवाज आलाच असेल. आणि किट्टूच्या पप्पाला कसं साबुदाण्याच्या खिचडीमध्ये ना हे उकडलेले आलू त्यांना नाही आवडत, त्यांना असे कट केलेले आलू आवडतात. तर म्हणून मग अगोदरची आलूची साल काढून घेतली आणि आलू छान असे कट करून घेतले बारीक बारीक आणि पाण्यामध्ये थोडा वेळ अशी भिजत घातली, म्हणजे त्याचे जे पूर्ण काय म्हणतात ते वाईट पाणी आहे ना ते पूर्ण निघून जाते. आणि शेंगदाणे माझे आता मस्त मी भाजून घेतले. तर अगोदर इथे 2-3 मिरच्या कापून घेते उसळ करायसाठी. तर बघा, हिरव्या फ्रेश मिरच्या काही नव्हत्या माझ्याकडे, ज्या होत्या मी त्याच घेतल्या. 2 हिरव्या होत्या, 1 लाल होती, ज्या होत्या त्याच मिरच्या घेतल्या साबुदाण्याच्या खिचडीत टाकायसाठी. आणि तर जे आलूचे साल आहेत, शेंगदाण्याची साल आहेत ना ते पूर्ण काढून घेतले. काय म्हणतात त्याचा खत्र वगैरे असं काय म्हणतात ते काढून घेतले आणि मिक्सरमधून असं छानपैकी असं ग्राइंड करून घेतले. तर किट्टूचं कसं आहे, तो साबुदाण्याची उसळ खात नाही. त्याला 1-2 वेळेस मी अगोदर बनवून दिली होती, पण तो काही एवढा म्हणजे त्याला आवडीनं नव्हता खात. तर मग म्हटलं त्याच्याऐवजी साबुदाण्याचे वडे करून बघते त्याच्यासाठी. तर साबुदाण्याचे वडे तो खूप आवडीनं खात होता. तर मग आमच्यासाठी जर साबुदाण्याची उसळ बनवायची असली ना, कसं आहे की त्याच्यासाठी मग साबुदाण्याचे वडे बनवावे लागतात. तर म्हणून मग साबुदाण्याची उसळ पण बनवणार आहे आणि किट्टूसाठी वडे बनवणार आहे. तर माझा जो साबुदाणा होता तो रातभर मस्त भिजला आणि छान असा मुरून पण आलेला आहे, आता मस्त फुगला. आणि त्याच्यामध्ये जे शेंगदाण्याचं कूट होतं ते टाकलं आणि पूर्ण एकदम असं मस्त मिक्स करून घेते. आता हे जे बॉईल केलेले आलू आहेत त्यांचं पूर्ण साल काढून घेते, पत्र वगैरे काढून घेते आणि दुसऱ्या गंजामध्ये टाकते. आणि हे साबुदाण्याचे वडे बनवण्यासाठी आलू ज्यात ना ते मी बॉईल करून घेतले, म्हणजे छान असे उकडून घेतले. आता याच्यामध्ये जो मिक्स केलेला शेंगदाण्याचं कूट आणि साबुदाणा होता तो या गंजामध्ये टाकते आणि याच्यामध्ये आलू टाकते. 1-2 आलू काढून ठेवले होते तसेच, बाहेर जास्त होणार म्हणून 2च आलू घेतले मी इथं. आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते आणि मस्त कोथिंबीर आहे बारीक कापून घेतली ती टाकली आणि थोडासा ओवा टाकला आणि हे जे आपलं पूर्ण मिश्रण आहे ते एकदम मस्त हातानं असं मिक्स करून घेते.
मला तर साबुदाण्याचे वडे खूपच आवडतात. किट्टूला तर आवडतात, पण आमच्या दोघांना पण खूप आवडतात. मला तरी असं वाटतं की साबुदाण्याचे वडे असे कोणीच नाही की त्यांना आवडणार नाही म्हणून. सर्वांनाच साबुदाण्याचे वडे खूप जास्त आवडतात, कारण ते खायला खूप टेस्टी लागतात. मला तर खूपच छान लागतात. पण त्याच्यासोबत ते हिरवी चटणी असेल तर आणखीच मजा येते. पण मी काही हिरवी चटणी वगैरे काही बनवली नाही, कारण माझ्या इथं दही होतं म्हणून. तर आता मस्त असे लहान लहान छोटे छोटे गोळे करून घेते आणि त्याचे वडे असे मस्त बनवून घेते. हाताने छान प्रेस करून घेते आणि कढई ठेवली मी गॅसवर आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं गरम व्हायसाठी. तर गरम तेल होईपर्यंत इथं मस्त 5-6 असे वडे बनवून घेते मी लहान लहान. किट्टूच्यासाठी लहान लहान बनवून घेते वडे किट्टूसाठी. तर असे छोटे छोटे वडे बनवून घेतले, तुम्ही पहा, बघून घ्या. आणि ते आता गरम तेल झालं त्याच्यामध्ये एकदम फ्राय करून घेते मी वडे, मस्त असे लाल लाल होईपर्यंत. असे एकदम खुसखुशीत झाले पाहिजे ते. आता माझे साबुदाण्याचे वडे आहेत ना, ते मस्त असे तयार झालेले आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आज संडे आहे आणि संडेच्या दिवशी किट्टूचे पप्पा घरीच असतात, कारण त्यांना सुट्टी असते. तर मग किट्टूला खूप जास्त मजा येते, कारण त्याला एक फ्रेंड भेटून जातो त्याच्यासोबत खेळायला. कारण मी तर कामात असल्यामुळे जास्त त्याच्यासोबत सकाळी सकाळी खेळू नाही शकत. दुपारी फ्री असते मग दिवसभर त्याच्यासोबतच असते. पण संडेला त्याचे पप्पा घरी असतात ना, मग त्याला खेळायला एकजण कोणतरी भेटून जातं. माझे कामं होईपर्यंत त्याचे पप्पा त्याच्यासोबत मस्त खेळतात आणि संडेला पूर्ण दिवस त्याचे पप्पा त्याच्यासोबतच खेळतात, त्याच्यासोबतच राहतात, पूर्ण टाईम त्याच्यासोबत स्पेंड करतात. तर त्याचे पप्पा घरी असले की त्याला खूप जास्त करमतो. आणि आता माझी साबुदाण्याची जी उसळ आहे ते पण मी अशी मस्त छान बनवून घेतली, तुम्ही पाहू शकता. आता थोडा वेळ आणखी थोडा झाकून ठेवते आणि मस्त होऊ देते. आता जी उसळ आहे माझी साबुदाण्याची एकदम छान अशी मोकळी मोकळी झालेली आहे. साबुदाणा पण शिजून आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता माझं जे साबुदाण्याचं ताट आहे ते रेडी आहे. दही घेतलं सोबतच, साबुदाण्याची उसळ आणि एक वडा घेतला आणि किट्टूला सुद्धा वडे खायला दिले. त्यानं मस्त गरम गरम वडे तेव्हाच खाऊन घेतले. नंतर बॅट बॉल खेळला तो खाल्या साबुदाण्याचे वडे खाल्ल्यानंतर. आणि आता किट्टूच्या पप्पाला ताट नेऊन देते साबुदाण्याच्या वड्याचं. किट्टूला दही पण खूप जास्त आवडतो. त्याचे पप्पा दही खात होते, तो कसा करत होता दही बघा, दही आला पाहून. मग त्याने मला म्हटलं की मम्मी मला पण दही पाहिजे, तर त्याने वडे नाही खाले, वडे अगोदरच खाऊन घेतले होते. तर आम्ही सर्वांनी बसून मस्त नाश्ता केला. तर संडेच्या दिवशी हे एक मस्त मजा येते की सर्वजण सोबत मिळून नाश्ता करतात, सर्वजण मिळून जेवण सोबत करतात. तर असा गेला आजचा संडेचा माझा जो सकाळचा दिवस होता, तो सकाळी. तर तुम्हाला साबुदाण्याची वड्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आणखी कशाची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करू ते पण मला कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ कसे तुम्हाला वाटतात ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आणि किती बघा दह्याने किती तोंड भरून ठेवलं.